आपकी अदालतमध्ये फिल्म स्टार कंगना राणावतवर आरोप आहे की ह्या विवादांची राणी आहेत. आता हे सांगा, तुम्हाला कॉन्ट्रोवर्सीवर इतकं प्रेम का आहे? कॉन्ट्रोवर्सी तुमच्या मागे का येते? की जिथे मी जाते तिथे चालत येते? सर, मी एक सरळ साधी हिमाचली एक पहाडी मुलगी आहे आणि मला नेहमी असंच म्हटलं जातं की अरे तू तर बोलून टाकलंस. तर मला जर कोणी विचारलं तर मी का नाही म्हणू? तर मला नाही माहिती लोकांना काय हवंय, पण एक गोष्ट तर मी पण शिकले की सरळ साध्या लोकांसाठी हा काळच नाही. तर आपकी अदालतमध्ये तुम्ही हवे ते बोलू शकता. जनता समोर आहे, करोडो लोक बघत आहेत. कॉन्ट्रोवर्सी पण होईल. मग तुम्ही परत म्हणाल की कॉन्ट्रोवर्सी क्वीन आहे. जर तुम्ही क्वीन आहात तर कॉन्ट्रोवर्सी व्हायला हवी. बघा, आता इमर्जन्सी इतिहासातला सगळ्यात कॉन्ट्रोवर्शियल चॅप्टर आहे, तर त्यावर चित्रपट बनवायचा होता तुम्हाला. तुम्ही म्हणत तर आहात की तो कॉन्ट्रोवर्शियल आहे, बट इट इज ऑल्सो द बेस्ट केप्ट सिक्रेट. जेव्हा तुम्ही मिसेस गांधीबद्दल ऐकता किंवा इमर्जन्सीबद्दल, त्यांनी जे पण म्हणजे शी इज व्हेरी पॉप्युलर. इमर्जन्सी त्यांनी लावली होती. आपल्याकडे आपल्या जनरेशनकडे त्याच्याबद्दल काही इन्फॉर्मेशनच नाहीये. जर आपण गुगलवर वाचायला गेलो तर काही इव्हेंट्सच येतील, पण शी इज इक्वली हेटेड अँड इक्वली लव्ड. हे मला जे काही आहे त्यांनी खूपच जास्त उत्सुकता माझ्यामध्ये निर्माण केली होती. आणि दुसरी गोष्ट, आपल्या स्वतःच्या देशामध्ये जे आहे एका लीडरला घेऊन, आज जसा आपण विचार करतो की मोदीजी खूप पॉप्युलर आहेत, त्यांनी श्रीराम अवतार आहेत, हे सगळं त्यांच्याबद्दल म्हटलं जात आहे, परंतु अभिनव चंडी दुर्गा हे इंदिरा गांधीसाठी सुद्धा वापरलं जात होतं आणि मग त्यांच्यावरच बंदूक ताणली जात होती. तर हे जे एक जनता किंवा समूह म्हणूया, त्यांचा एका नेत्याबरोबरचं हे जे काय आहे, हे भांडण, हे द्वेष, प्रेम, द्वेष, हे जे काय चालत आहे, हे आणि एका पद्धतीने हे मला खूप कॅप्चर करून घेतलं. तर हे काय असतं, हे कसं एवढं प्रेम, मग एवढा द्वेष की चाळणी करून टाकली 35 गोळ्या. 35 गोळ्या हव्या होत्या का त्यांना मारण्यासाठी? इतका द्वेष, इतका त्या कशा देशासाठी लढता लढता देशासोबत लढायला लागल्या. या गोष्टी तर नॅचरली मी जर चित्रपट बनवत असेल तर मी हाच विचार करेन ना की देशाने देखील ते बघावं. बघा आणि कंगना, स्वतः इंदिरा सुद्धा गांधी या देशाच्या खूप मोठ्या नेत्या होत्या, खूप लोकप्रिय नेत्या होत्या आणि देशासाठी त्यांनी खूप सारी कामं केली आहेत. खूप आदर होता त्यांचा, खूप लोक त्यांना प्रेमही करायचे. परंतु त्यांची भूमिका करण्यासाठी कोणी काँग्रेस समर्थक असते तर बरं होतं. तुम्ही तर बीजेपीच्या एमपी आहात. तुम्ही त्यांचा अभिनय कराल तर संशय तर येईलच ना, विवाद तर होईलच. पॉलिटिशियन तर मी फक्त 2 महिन्यांपासून आहे. हे फिल्म मी 2022 मध्ये सुरू केलेली आणि 2023 मध्ये पूर्ण बनून रेडी झालेली. तर अशा पद्धतीचे आरोप तुम्ही माझ्यावर नका लावू, हे योग्य नाही. खूप कठीण होतं इंदिरा गांधींचं पात्र साकारणं, त्यासाठी तयारी करणं वगैरे. सर, खूप जास्त कठीण, खूपच जास्त कठीण. म्हणजे मला एकच माझं जे दृष्टिकोन होतं इंदिरा गांधींबद्दल जे होतं, या फिल्मच्या आधी ते पूर्णपणे बदलून गेलं. पूर्णपणे बदलून गेलं. आपल्या प्रधानमंत्रींसाठी जे आपलं एक दृष्टिकोन असतो ते पूर्णपणे बदलून गेलं. त्याच्या व्यतिरिक्त त्यांची जी एक लाईफ, एक एल्डरली लेडी, ते जे मी पहिल्यांदाच असं प्ले केलं आहे. त्यांचं मुलासोबतचं त्यांचं प्रेम, नंतर आपल्या मुलाला गमावणं, हे सगळे भाव आणि हे सगळं आयुष्य बघून आणि खासकर आपल्या देशासाठी एवढं सगळं करणं आणि एक पॉलिटिक्स, एक हे जे मला त्यांच्या आयुष्यावर बघून वाटलं की खूप थँकलेस जॉब आहे. तुम्ही म्हणत आहात की राहुल गांधीला हा चित्रपट आवडेल म्हणून. आता जर ते घरी जाऊन टॉम अँड जेरी बघत असतील तर त्यांना कसं कळणार आहे? बघा, या चित्रपटामध्ये तुम्हाला ते त्यांची आजी म्हणून बघतील. सर, माझं असं म्हणणं आहे की हे जे त्यांची जी मनोवृत्ती आहे की मी जो आहे, मी इकडचा राजकुमार आहे आणि हे जे भारत देश आहे, हे माझ्या आजीचं शासन, हे सगळं सोडावं लागेल त्यांना. या सगळ्या गोष्टी, ह्या प्रकारच्या गोष्टी जर त्यांनी सोडल्या नाही तर मग एक कार्टून बनूनच राहतील ते आयुष्यभर. कारण आज जेव्हा आपण अटलजींना बघतो तेव्हा काय आपण असा विचार करतो काय कोणाचा मुलगा आहे, बहिणीचं नाव काय, किंवा आपण
जेव्हा मोदीजींना बघतो किंवा कोणत्याही नेत्याला बघतो, ते फक्त एक नेता असतात. कोणाची आजी, मावशी अशी कोणती त्यांची काही ओळख नसते. त्यांचे काही लोक असंही म्हणतात, की स्वतःचं दुकान चालवण्यासाठी ती माझी दादी बनली. हे सगळं आणि इतके खालचे विचार आणि त्यांनी माझ्याबद्दल जरा जास्तच काँग्रेसमधून म्हणजे हिचे काय रेट आहेत, हिचा काय भाव आहे, ही आपल्या रोजगारासाठी आमच्या दादीचा वापर करते. मी तर असं म्हणते, की बरं आहे, की मी भारतीय जनता पार्टीमध्ये आहे, नाहीतर मला स्वतःवरच घृणावर झाली असती ह्यांच्याबरोबर राहून. हं. युथ काँग्रेसच्या लोकांनी तर केस केली आहे तुमच्या विरुद्ध. मी त्यांना हे सांगू इच्छिते, की तुम्ही येऊन हा पिक्चर बघा. पण ते हे बघू इच्छित नाहीत. त्यांना फक्त या फिल्मला बॅन करायचं आहे. या देशामध्ये तुम्ही कशीही फिल्म बनवू शकता. तुम्हाला या देशामध्ये इथे कोणालाही काही प्रॉब्लेम नाहीये. म्हणजे त्याच्यामध्ये किती व्हायलन्स असो, मग त्यात महिलांना जे आहे पूर्णपणे वस्त्रहीन करून जे रेप केलं जात असेल, मग त्यांना करोडो गोळ्या मारल्या जात असो बिना लॉ अँड ऑर्डर, कधी पोलीस पोचत नाही. परंतु जर आपल्या हिस्ट्रीवर बेस्ड एक फिल्म बनवत असाल, तर हे सगळे उभे राहतात. असं का केलं फक्त तुम्ही? असं काँग्रेसची का? लोक नाही आहेत. बीजेपीचे लीडर मनजिंदर सिंग सिरसा ते बोलले की कंगनाला एकतर जेलमध्ये पाठवायला पाहिजे किंवा मेंटल हॉस्पिटलमध्ये. इतके नाराज आहेत ते. सर, मला असं वाटतं, की त्यांचा जो स्वतःचा ट्रॅक रेकॉर्ड आहे, त्याच्याकडे बघून तरी मला असं वाटतं, की जर माझा फिल्म कोणत्याही फिल्ममधला एक जरी शॉट त्यांनी करून दाखवला, तर मी स्वतः माझी फिल्म कधीच रिलीज नाही करणार. इतकी तर त्यांची लायकी किंवा त्यांची औकात नाही, की ते एक शॉट घेऊ शकतील कोणत्या फिल्मचा आणि ते मला म्हणतात, की हिला मेंटल हॉस्पिटलमध्ये टाका. तुम्ही चित्रपटात असं दाखवलं तरी काय आहेत की लोक इतके ट्रेलर बघूनच विचलित झालेत. सर, मी या फिल्ममध्ये जे एक सच्चाई आहे, आता मी जर आमच्या ज्या एक पूर्व प्रधानमंत्री आहेत, त्यांच्यावर एक फिल्म बनवत आहे आणि त्यांची असॅसिनेशन झाली आहे, तर तर जाहीरची गोष्ट की मी हे तर नाही ना दाखवू शकत की त्यांच्यावर वीज पडली आणि त्या गेल्या. तर हे तर शिरशाजी ते हे बोलत आहेत, की तुम्ही हे दाखवा, की त्यांच्यावर एक झाड पडलं आणि ते मेल्या. तर अशा पद्धतीच्या जर ते एक्स्पेक्टेशन माझ्याकडून ते ठेवतात, तर ते मी हे नाही करणार आहे. कारण मी या देशाचा इतिहास नाही बदलू शकत. कारण कोणाला काहीतरी प्रॉब्लेम आहे. बाकी मला कोणत्याही समुदायापासून कोणताही प्रॉब्लेम नाहीये आणि नाही मला कोणाला तरी नीचा दाखवण्यासाठी मी हे फिल्म बनवलेली आहे. जी माझी इंटेन्शन्स आहेत, ते फिल्म आल्यावरच क्लिअर होईल. परंतु असं का होतं, की आपण आपल्याच देशातल्या नेत्यांवर बंदुका उगारतो? कुठे आमचे हे जे आहे, कुठे आम्ही भटकून जातो? आणि काय आहे, हे माझं एक सिन्सिअर एंडेव्हर आहे आणि त्याचबरोबर आमचे जे नेता कुठे भटकून जातात. जी संविधानाला घेऊन एक खूपच चांगली फिल्म ज्यांनी पण बघितली त्यांनी असंच म्हटलं आहे. परंतु अशा प्रकारची लोकं ज्यांची स्वतःचीच काही हे नाहीये. जर तुम्ही अशा लोकांना इंदिराजींच्या आवाजामध्ये ज्या चित्रपटामध्ये वापरलं आहे, त्या आवाजात अपील केलं तर कदाचित त्यांना शांती मिळेल. पण मी रजत सरांबद्दल एक गोष्ट सांगू इच्छिते, की मी लाईफमध्ये असे कोणतेही जर्नलिस्ट किंवा मीडिया पर्सन नाही बघितले, जे कलेला इतक्या बारीकीने आणि इतक्या चांगल्या पद्धतीने बघतात. ते खरोखरच ते प्रत्येक वीकेंडला मोगले आझम बघतात. माहित नाही किती दशकांपासून हे रोज प्रत्येक वेळेला मोगले आझम बघतात. तर ठीक आहे, आम्हाला आवडतं. तर तुम्हाला वाटतं की मी यांना अपील करू? हो, नक्की. अपील करा किंवा फिल्मचा डायलॉग सुद्धा बोलू शकता. राजनीति में सही या गलत मायने नहीं रखता है. राजनीति में सिर्फ एक ही बात गलत है और वो है हार जाना. परंतु फिल्मला घेऊन अशा गोष्टी होत आहेत, की एक व्हिडिओ मी पाहिला ज्यात एक साहेब म्हणत होते, की तुम्हाला माहिती नाही, की इंदिराजींचे काय हाल झाले होते. आम्ही शिर कापू देऊ शकतो, तर शिर कापूही शकतो. तर भीती नाही वाटत? सर, मला ॲक्चुअली ही गोष्ट पण वन्स अँड फॉर ऑल क्लिअर व्हायला पाहिजे, की जे लोकं एक
त्यांचे पुतळे बनवतात, जी त्यांची गोळ्यांनी चाळणी करून टाकतात. हे जे त्यांची एक प्रकारची रॅली काढतात आणि आपल्या सोशल मीडियावर पण इंदिरा गांधींची असॅसिनेशन जी आहे, हे जे गर्वाने फ्लॉन्ट केलं जातं, मला असं वाटतं की आपल्या देशात अशा गोष्टी व्हाव्यात, जिथे लोकांनी सांगावं की कोणत्याही व्यक्तीच्या विरुद्ध ज्या पद्धतीचे व्हायलन्स हे योग्य आहे की नाही. हे लोक आता जे मला म्हणत आहेत की माझा गळा कापतील हे लोक, आणि अशा लोकांना जर प्रोत्साहन मिळालं तर काय आपल्या या देशातल्या रस्त्यावर अशा प्रकारच्या गोष्टी कॉमन नाही का होणार? मग तर कोणीही काही करू शकेल. तर मग रादर दॅन हे लोक जे मला शांत करू इच्छित आहेत, जे की खूप लोक करत आहेत, तर तुम्हाला काय वाटतं, कोणाला शांत करायला पाहिजे? मला शांत करायला पाहिजे की या लोकांना शांत करायला पाहिजे? नक्कीच अशा लोकांना शांत केलं जावे, यात काही शंका नाही. पण काही इन्स्टिट्यूशन आहेत ज्या SGPC त्यांना वाटतं की या फिल्ममध्ये तुम्ही शीख समाजाचे चरित्र मलिन केले आहे. त्यांना तर तुम्हाला उत्तर द्यावेच लागेल. मी जे आहे, मी अशा लोकांना कसं पण करून मी त्यांना अप्रोच केला आहे. मी त्यांना फिल्म दाखवायला गेले होती, फिल्म दाखवली. आता ते मला म्हणतात की तुम्ही हे नाही दाखवू शकत की इंदिरा गांधींना सिखांनी मारले होते. तर मी त्यांना मग काय त्यांच्यावर वीज पडली होती. तर मग ते जर स्वतःला एक गंभीर घेतले जाणारे संस्थान मानत असतील, त्यांना वाटतं की त्यांना गंभीरतेनेच घेतलं जावं, मग तुम्हाला असं वाटत नाही की त्यांनी गंभीरतेच्याच गोष्टी कराव्यात? आणि कोणत्याही क्राईमला कोणत्याही कम्युनिटीशी जोडत हे राजनीतीची ज्या पोया बाजू पाहत आहेत हे लोक. आता तुम्हाला हे तर नाही वाटत की इंदिरा गांधींवर फिल्म बनवून तुम्ही संकट ओढवले आहे म्हणून? जितकी मला प्रत्येक दिवशी एक जुळवाजुळव करावी लागते, मला सेन्सरसोबत फाईट करावं लागतंय. मला प्रत्येक दिवशी जे आहे, काल पण मला एका व्यक्तीने असं म्हटलं की हिला काय रेपचे खूप जास्त एक्सपिरियन्स आहेत. हो, सिमरनजीत सिंग मान जे बोलले ती गोष्ट मी मेन्शन करू इच्छित नव्हतो. हां, तर यासारख्या गोष्टी मग तुम्ही विचार करा माझी काय मानसिकता होत असेल. हा विचार करून की एक महिला MP होण्याच्या नाते, जर एक फिल्म मेकर होण्याच्या नाते जर मला अशासारख्या गोष्टींना फेस करावं लागतं, तर तुम्ही विचार करू शकता बाकी महिलांची काय दशा असेल या देशात. तुम्ही जयललितावर पण फिल्म केली होती, हो. तेव्हा पण कॉन्ट्रोव्हर्सी झाली होती? नाही, जेव्हा मी जयललितांवर फिल्म केली होती तेव्हा कसलीच कॉन्ट्रोव्हर्सी झाली नव्हती. ज्या पद्धतीने त्यांना असेंब्लीमध्ये पकडून मारलं गेलं होतं, त्यांनी स्वतः त्यांच्या इंटरव्ह्यूमध्ये म्हटलं होतं की अशा प्रकारच्या हेवी गोष्टी माझ्यावर फेकल्या गेल्या होत्या. त्यांची साडी उतरवली गेली, त्यांचे केस पण ओढले गेले. त्यांचे केस असे जे असं त्यांनी स्वतः सांगितलंय पद्धत. तर आम्ही ते पूर्ण सीन शूट केलं होतं, पूर्ण शूट केलं. आणि तिकडची जे रुलिंग पार्टी आहेत, त्यांनी जे वंशज आहेत त्यांची नावं पण मी घेतली. आपकी अदालतमध्ये त्यांना बोलवलं होतं, जेव्हा त्यांनी पूर्णच्या पूर्ण गोष्ट सांगितली होती, डिटेलमध्ये सांगितली होती. पण त्यांना जेव्हा मी बघितलं होतं आणि तुम्हाला फिल्ममध्ये बघितलं, तर खूप साम्य होतं. कसे जयललितासारखा लूक मिळवला होता, तुमचं वजन पण तितके नव्हते. हां. नाही सर, माझ्यावर ना मला असं वाटतं खूप कृपा आहे देवाची. जेव्हा माझ्याकडे हा रोल आला, तेव्हा मी एकदम म्हणजे मी पूर्णपणे शॉकमध्ये निघून गेले होते. डिरेक्टर आणि हे प्रोड्युसर माझ्यासमोर बसले होते आणि त्यांनी मला नरेशन दिलं होतं. तर मी त्यांच्याकडे अशी बघत बसले, की काय बोलत आहेत हे? तर पण ह्या मूव्हीचे जे रायटर आहेत, ते माझे मेंटॉर आहेत. राजेंद्र प्रसाद गारूजी. त्यांच्याबद्दल मला खूपच आदर आहे. मी त्यांना म्हटलं, "तुम्ही काय बोलत आहात? मी डॉक्टर जे जयललिता प्ले करू." तर ते म्हणाले, "येस, आय वॉन्ट यू टू प्ले डॉक्टर जयललिता." मी म्हटलं, "सगळ्यात आधी तर एक खूप मोठा वाद निर्माण होईल, की तुम्हाला साऊथमधून कोणी मिळालंच नाही आहे का? तुम्ही एक नॉर्थ इंडियन मुलीला घेऊन प्ले करत आहात." ते मला म्हणाले, की "डोंट थिंक अबाउट एनिथिंग. हे सगळं तू विचार करायची गरज नाही आहे. हे आम्ही विचार करू ह्याबद्दल. आणि तू जी आहेस, तू हा रोल कर." आणि पण मी म्हटलं, की आमच्या चेहऱ्यामध्ये पण काही सिमिलॅरिटी नाहीये, जया माशी आणि रजत सर. असा काही नैसर्गिक चमत्कार असतो आणि असं काही जसं मी त्यांचं ध्यान करायला लागते, तर मला आशीर्वाद मिळत जातो. माझा पूर्ण चेहराच बदलून गेला. मी त्यांच्यासारखे दिसायला लागले. पूर्ण माझा चेहरा. कोणी म्हटलं, की तुमचा अँग्युलर फेस आहे, त्यांचा चेहरा राउंड होता. हे ते हजार गोष्टी. तुम्ही नॉर्थ इंडियन आहात, काही फरक नाही पडत. तर असं एक कलाकारचं तर तुम्ही वजन वाढवले की मेकअपने चेंज केले? वजन तर माझं पहिलं पण वाढलं होतं. पण
असं कधी नाही झालं की मी जयललितासारखी दिसायला लागले. परंतु मी मात्र ह्यासाठी खूप रोमॅन्टिक आहे. मला असं वाटतं की ह्या महिलांचा मला आशीर्वाद मिळतो आणि ह्या ज्या आहेत ह्यांना असं वाटतं की मी हे करावं. मी नेहमी असा विचार करायचे की राणी लक्ष्मीबाई यांच्यावर स्टोरी कित्येक लोकांनी बनवण्याचा प्रयत्न केला होता, पण त्यांची इच्छा होती की मी बनवावं. मी या गोष्टीला घेऊन थोड्या रोमॅन्टिक आयडियाज ठेवते. डॉक्टर जयललिता यांनी त्यांना वाटलं की कंगनानेच, मला वाटतं की इंदिरा गांधींना पण असं वाटलं की मीच त्यांचा रोल प्ले करावा आणि माझी कधीच इच्छा नव्हती की मी इंदिरा गांधींचा रोल प्ले करावा. मला कधीच बिलकुल इच्छा नव्हती. मला असं वाटलं जसं कोणीतरी मला मजबूर केलं होतं हा रोल पुढचा प्ले नंबर करायला. कोणाचा, ममता बॅनर्जी की मायावतीजी? कलाकारासाठी काहीच कठीण नाही, पण मला असं वाटतं मायावतीजी जे आहेत ॲज अ लीडर आय वुड लव्ह टू डू इट टू. एक प्रश्न घेऊ शकतो? तुम्ही म्हणाले होते की निवडणूक जिंकले तर ऍक्टिंग सोडून देईन. हे खरं आहे का? प्लीज असं नका करू हो. आम्हाला तुम्हाला चित्रपटात बघायचंय. हे जे फिल्म्सचं काम आहे हे खूप कन्झ्युमिंग काम आहे आणि एक एमपीच्या नाते जे तुम्ही काम करता ते पण खूप जास्त डिमांडिंग असतं. तर साहजिकपणे आता जेव्हापासून मी हे राजनीतीचं काम सांभाळलं आहे, मी काहीही शूट नाही करू शकत आहे. एकाही दिवसाचं मी शूट नाही केलेलं आहे. मी मार्चपासून कॅम्पेन सुरू केलं होतं. तर आता ऑलमोस्ट 6 महिने झाले आहेत आणि ही जी फिल्म आहे ही पण गेल्या नोव्हेंबरमध्ये होणार होती. पण जसं मला कळलं की कॅम्पेन सुरू होतंय आणि एक काँग्रेस लीडरच्या बरोबर साधारण जनता खूप साधारण असते, तर ती कन्फ्यूज होऊन जाईल की हे काय चालू आहे, काँग्रेसमध्ये आहे की इंदिरा गांधी, म्हणून त्याचं रिलीज रोखलं गेलं होतं. तर खरं तर माझं काम तर दुर्लक्षित होत जात आहे, खूप जास्त दुर्लक्ष होतंय. पण जर मला संधी मिळाली तर मी बॅलन्स करण्याचा प्रयत्न करेन. आता बघूया काय होऊ असं शकतं. व्हायला नको की मुंबईचा माणूस कोणी फिल्म बनवेल, कंगना पळून गेली. सर, मुंबईची लोक तर खुश होऊन जातील की कंगना पळून गेली आणि त्यांच्यापेक्षा जास्त खुश तर कोणीच नाही होऊ शकत की कंगना आता पळून मी गेली. ऐकलं की तनू वेट्स मनू 3 बनवणार आहे. जर तुम्ही काम नाही केलं फिल्ममध्ये तर मग कोण करणार तो रोल? कोणालाही उभं करतात, ते कोणालाही उभं करतात आणि म्हणतात ही बघा, ही आहे असली कंगना, ही आहे नकली कंगना, ही नंबर 2, ही नंबर 3. ठीक आहे, यांची दुकान तर चालतच राहील.